तर यानंतर पाहूयात विविध क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य मर्यादा हटवली आहे। सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार असला तरी देशांतर्गत बाजारात कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सध्या घाऊक बाजारामध्ये कांद्याचे प्रति क्विंटलचे दर 400 ते 500 रुपयांनी उंचावले आहेत। बाजारातील भाज्यांची आवक कमी झाली असून किरकोळ बाजारामध्ये भाजीपाल्याचे दर चांगलेच कडाडलेत। कोथिंबीरीचे भाव 400 रुपये प्रति किलो झालेत। 15 आठवड्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीचा फटका हा भाजीपाल्यांना आणि पिकांना मोठ्या प्रमाणात बसल्याचं कळतंय। त्यामुळे लागवड केलेल्या भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। टोमॅटो दरात सातत्याने घसरण सुरूच आहे। शनिवारी दिवसभरामध्ये 5000 क्विंटलची आवक झाली तर टोमॅटोला कमीत कमी 1000 रुपयांपासून सरासरी 2600 रुपयांपर्यंत दर मिळालाय। सणाच्या काळात खाद्यतेलांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे। आयात शुल्कामध्ये 20% वाढ झाल्यामुळे खाद्यतेल महागणार आहे, ज्यामुळे सामान्य माणसांचं बजेट हे कोलमडणार हे मात्र निश्चित आहे। ऐन सणासुदीच्या काळामध्ये खाद्यतेलांच्या किमतीत होणारी वाढ ग्राहकांच्या खिशाला ताण आणणार आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीच्या बांधकामासाठी अनुदानाच्या रकमेत शासन निर्णयानुसार 1 लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे। त्यानुसार मंजूर सिंचन विहिरींच्या कामांसाठी 3135 लाभार्थी शेतकऱ्यांना आता 5 लाख रुपयांचं अनुदान मिळणार आहे। जायकवाडी धरणावरील तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधातील याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे न्यायिक सदस्य न्यायाधीश दिनेश कुमार सिंह आणि तज्ञ सदस्य विजय कुलकर्णी यांनी फेटाळली आहे। अशा प्रकारचा प्रकल्प पर्यावरणीय संवेदनशील भागामध्ये नसावा याविषयी काही कायदेशीर तरतुदी आहेत काय याविषयीचे पुरावे याचिकाकर्त्यांना सादर करता आले नाहीत, म्हणून न्यायाधिकरणाने याचिका फेटाळली आहे। मुंबई महानगर प्रदेशातील हवामानाचा अंदाज अचूक देता यावात यासाठी आता हवामान खात्यातर्फे 4 रडार बसवण्यात आलेत। विलेपार्ले, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, पनवेलमध्ये बसवण्यात आलेल्या या रडारचा परिघ 60 ते 100 किलोमीटरचा आहे, तर 2 ते 3 तास अगोदर हवामानाचा अंदाज या रडारद्वारे दिले जातील। सूर्यघर योजनेतील राज्यात तब्बल 25,000हून अधिक ग्राहकांनी 101.18 मेगावॅट क्षमतेची यंत्रणा बसवली। या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। आतापर्यंत या योजनेसाठी राज्यभरातून 3.5 लाखाहून अधिक अर्ज आले आहेत। महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेतील पात्र व्यक्तींच्या प्रवासाचा, राहण्याचा आणि भोजनाचा खर्च शासनामार्फत केला जाणार आहे। जळगाव जिल्ह्यातील 1000 व्यक्तींना याचा लाभ देण्यात येणार आहे। मुख्यमंत्री योजना दूत या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 50,000 तरुणांना राज्य सरकारसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे। शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम सुरू करण्यात आलाय। या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता 17 सप्टेंबरपर्यंत नोंदणी अर्ज देता येणार आहेत। गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर पोहोचणाऱ्या भाविकांची चर्नी रोड स्थानकावर होणारी प्रचंड गर्दी नेहमीच पाहायला मिळते। ही गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेच्या मुंबई मध्य विभागानं गर्दीचं व्यवस्थापन आणि अनेक व्यवस्था केल्या आहेत। 17 आणि 18 सप्टेंबरच्या मध्यरात्री प्रशासन चर्चगेट ते विरार दरम्यान 8 अतिरिक्त सेवा चालवणार आहे। मध्य रेल्वेने आजचा मेन लाईनवरचा नियमित मेगा ब्लॉक रद्द केलाय, तर हार्बर मार्गावरती मात्र सकाळी 9:40 ते सायंकाळी 4:51 या दरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे। ब्लॉक कालावधीमध्ये कुर्ला पनवेल दरम्यान 20 मिनिटांनी विशेष सेवा चालवल्या जातील। मुंबईकरांना अनेकदा प्लॅटफॉर्मवर लोकलची वाट पाहत तात्काळ उभं राहावं लागतं। याबाबत तिन्ही मार्गांवरील लोकलना कवच प्रणालीबरोबरच कंबाईन कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल यंत्रणा जोडली जाणार आहे। त्यामुळे दर 2.5 मिनिटांनी आता लोकल उपलब्ध होणार आहे। अशा प्रकारची प्रणाली लाभणारं मुंबई हे पहिलंच शहर आहे। मुंबईच्या नायर रुग्णालयातील एका विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करण्यात आला। या प्रकरणानंतर सहाय्यक प्राध्यापकांचं निलंबन करण्यात आलं। जोगेश्वरी येथील पीएमजीपी वसाहतीच्या पुनर्वसनासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळानं खासगी विकासकाची नियुक्ती करण्यासाठी निविदा मागवल्या होत्या। या निविदेस अनेकदा मुदतवाढ देऊनही प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे अखेर मुंबई मंडळानं पीएमजीपी वसाहतीच्या पुनर्विकासासाठी पुन्हा नव्यानं निविदा प्रसिद्ध केली आहे। गणेश उत्सवादरम्यान होणाऱ्या कांठळा बसवणाऱ्या आवाजामुळे श्रवण क्षमतेच्या समस्यांमध्ये 40% वाढ झाली आहे, तर आगमन सोहळा, विसर्जन मिरवणूक या मिरवणुकांमध्ये फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे श्वसनासंबंधित विकारांमध्ये सुद्धा वाढ झाली आहे।
मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर यांनी तब्बल 253 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत। सहाय्यक आयुक्त, अभियांत्रिकी लिपिक, त्याचबरोबर शिक्षकासह ते शिपायापर्यंत सगळ्यांच्याच बदल्या करण्यात आल्या आहेत। मीरा भाईंदरमध्ये डेंग्यू मलेरियानं हातपाय पसरायला सुरुवात केली आहे। गेल्या महिनाभरामध्ये बाधित रुग्णसंख्येमध्ये 4 पटाहून अधिक वाढ पाहायला मिळते। त्यामुळे पालिकेकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन वर्तवण्यात येते आहे। गणेश विसर्जनाची पर्यावरणस्नेही तयारी। नाशिक रोड विभागामध्ये फिरता तलाव आणि 29 नैसर्गिक विसर्जन स्थळ उभारण्यात आली आहेत। 56 ठिकाणी कृत्रिम तलाव सुद्धा बांधण्यात आले आहेत। पुणे शहरात झिकाच्या रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून एकूण रुग्णांची संख्या आता 100 वर पोहोचली आहे। रुग्णांमध्ये गर्भवतींचं प्रमाण अधिक असून शहरामध्ये आतापर्यंत झिकाच्या 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। पुणे महानगरपालिकेच्या जागेवरील गुलटेकडी येथील इंदिरानगर येथील मीनाताई ठाकरे वसाहत या झोपडपट्टीचं SRA अंतर्गत त्याच जागेवरती पुनर्वसन केले जाणार आहे। इथं झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांसाठी मोठ्या इमारती उभारल्या जाणार आहेत। सोमवारी मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलाद सण असून या निमित्तानं शहरातील भद्रकाली आणि नाशिक रोड या परिसरामध्ये जुलूस मिरवणूक काढण्यात येणार आहे। या जुलूसमुळे वाहतुकीच्या मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे। राज्यात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट असून गेल्या 7 महिन्यांमध्ये राज्यामध्ये 7,81,304 नागरिकांवरती या कुत्र्यांनी हल्ला केलाय। यात तब्बल 12 जणांचा मृत्यू झाल्याची बाब आता समोर आली आहे। बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखनं आर्या जाधवला मोठी शिक्षा सुनावली आहे। टास्क दरम्यान निक्कीवर तिनं हात उगारला होता आणि त्यामुळे तात्काळ बिग बॉसनं तिला निष्कासित केलंय। आर्याचा बिग बॉस मराठीचा प्रवास इथेच संपलाय। अभिनेता रणदीप हुड्डानं एका वेगळ्या कृतीनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। रणदीपनं लालबागच्या राजाचं दर्शन सामान्य लोकांप्रमाणे रांगेत उभं राहून घेतलंय। त्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीला भेटण्यासाठी नाग आल्याचं दिसून आलंय। यावेळेस नाग बाप्पाच्या मूर्तीवरती चढतो आणि नंतर बाप्पाच्या गळ्यात वेढा घालून बसतो। सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय।